सर्वप्रथम जय शिवराय मित्रांनो. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्या अगोदरचा इतिहास आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 15व्या शतकामध्ये जेव्हा बहामती सल्तनतचं राज्य होतं, तर ही बहामती सल्तनतची मोठी सल्तनत होती आणि नंतर 15व्या शतकामध्ये यांचं 5 भाग झाले. त्यामध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बिदोरची बिरादशाही असे 5 भाग केले होते. त्यानंतर जे यामध्ये सतत युद्ध होत असते आणि युद्ध होत असताना यांचा जे फटका आहे सामान्य जनतेला बसत जाईल. त्यांची जे शेतामधली मालमत्ता आहे त्यांचे आर्थिक असो किंवा मालमत्तेचे नुकसान होत असे आणि कर पण मोठ्या प्रमाणात बसवलं जात आहे. आणि जे मराठा साम्राज्यातले जे जयदेव भोसले, देशपांडे आणि अनेक असे सरदार होते, हे पण या हुकुमशाही, कुतुबशाही म्हणा, निजामशाही, आदिलशाही असे यांच्यामध्ये ते सरदार म्हणून काम करायचे किंवा एक हे म्हणून सरदार म्हणून किंवा त्याच्यामध्ये एक सैनिक म्हणून तिथे काम करायचे ते. कारण की त्यांना एक स्वतंत्र असं स्वराज्य त्यावेळेस नव्हतं, त्यामुळे एकजुटता त्यावेळेस नव्हती त्यांची. नंतर जेव्हा जे शहाजी राजे बी होते ते पण निजामशाही, आदिलशाही यामध्ये कार्यरत असायचे. त्यानंतर जो दख्खनच्या प्रदेशामध्ये अनेकसे गडकिल्ले आहेत, शेकडो गडकिल्ले आहेत आणि ज्या गडकिल्ल्यावर ज्या सल्तनतचा राजा असायचा तिथं आजूबाजूच्या परिसरमध्ये बी त्यांची हुकूमत असायची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे 1630च्या नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी शपथ घेतली आणि जे खरं तर म्हणजे त्यांनी जे राजमाता आणि शहाजी राजे भोसले यांना लहानपणापासून असे जनतेवर जनतेची अस्थिरता, शांतता आणि जनतेचे हाल बघून स्वराज्याचा निर्माण करायचा आधीच त्यांनी निर्णय घेतला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना एक महाभारतच्या अशा कथा आणि महाभारत असो, रामायण असो यांच्या कथा ते सांगत असे. आणि त्यानंतर त्यांच्या मनात पण लोकांच्या अन्यायाकडे यांच्याकडे बघून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात कुठेतरी स्वतःचं राज्य निर्माण करायचं, स्वराज्य निर्माण करायचं जनतेच्या हितासाठी असं त्यांनी पण ठरवलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा शपथ घेतली त्यांनी पण गडकिल्ल्यापासूनच सुरुवात केली होती आणि असेच अनेक गडकिल्ले जिंकून त्यांनी आपले स्वतःच कुशल राज्य निर्माण केलं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.